नमस्कार सगळ्यांना, मी संगीता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आजच्या व्लॉगमध्ये. तर आजच्या नाश्त्यात होते पोहे आणि अद्वैतासाठी सुद्धा सेम नाश्ता होता. त्यानंतर मला हे दादा दिसले जे की नेहमी मी त्यांच्याकडनं झाडं घेते आणि आज ते आले होते. त्यांना विचारलं सुद्धा एवढे दिवस कुठे होतात, तर ते म्हटले की मी गावाला गेलेलो होतो. त्यांच्याकडून मी हे इंडोर प्लांट घेतलं ज्याचं नाव आहे अँथ्युरियम असं. हे एअर प्युरिफायसाठी काम करतं आणि घरातली जी हवा असते ती शुद्ध करतं. आणि ही जी गाडी आहे ती अद्वैताला तिच्या मामाने घेतली होती पहिल्या बड्डेला आणि जी तिला आत्ता उपयोगी पडते. तेव्हा तिला येत नव्हती जास्त चालवता, आत्ता छान चालवते. संध्याकाळी मग ब्लॅक टी घेतली आणि अद्वैताला थोडा वेळ खाली घेऊन गेले मी, जेणेकरून तीही सुद्धा छान खेळेल बाहेरच्या वातावरणात. आणि मग मला जायचं होतं थोडा वेळ बाहेर, थोडंसं घरातलं सामानसुद्धा आणायचं होतं. आणि हे करंजड्यातलं जे फेस्टिवल आहे ते महिनाभर होतं, कदाचित उद्यापर्यंत असेल. आणि थोडीशी मी तिथे बाजार पण भरलेला होता, सो मी तिथे भाज्यासुद्धा घेतल्या थोड्या, गाजर हलवा करायचा होता म्हणून. आणि हे इंटरनॅशनल स्कूल आहे जे 2 वर्षापूर्वी इकडे ओपन झालं आहे. त्यानंतर मी डीमार्ट रेडीमध्ये आले होते. 2 बॉटल घ्यायच्या होत्या मला माझ्यासाठी आणि पप्पांसाठी. हे जे झोर्कोचं एक तिथे फूड हॉटेल जे चालू झालं आहे ते शार्क टँकमध्ये आलं होतं. सो म्हटलं त्याचा एक छोटासा क्लिप घ्यावा. येताना मी चालत आले होते आणि आल्यावर ही जी बॉटल अद्वैताला दिसली, तर त्याची बॉटल एकीकडे आणि झाकण वेगळीकडे असं अद्वैताचं चालू होतं. आणि हे झाड मला खरंच खूपच आवडलं आहे आणि बाकीचं आपण पुढच्या व्लॉगमध्ये बघूया. बाय, थँक यू.